नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी कालच्याच लेक्चरमध्ये म्हणजे जे साप्ताहिक चर्चासत्र असतं त्यामध्ये मी सांगितलं होतं 6 तारखेला परीक्षा होणार नाही, पुढे जाणार आहे. आणि अगदी त्याच पद्धतीनं आज दिनांक 20 जुलै 2026 ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट याची जाहीर प्रकटन प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट दिनांक 7 जुलै 2026 रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते किंवा आहे. सदर प्रकटनामध्ये 41व्या सेट परीक्षेच्या संभाव्य तारीख ही 7 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात आली असून या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास असल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित दिनांक पुढे 15 दिवसात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु 6 सप्टेंबर 2026 रोजी CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असतं. या कारणामुळं विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे मेल पत्र सेट विभागास पात्र झाले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख आता निश्चित झालेली आहे 27 सप्टेंबर 2026 ला. आणि इथं मला यातलं एक वाक्य खटकलं की विद्यार्थ्याची मागणी आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात राहता विद्यार्थ्यांनी कोणत्याच परीक्षेपासून वंचित राहणार नाही. जर एवढीच काळजी होती तर तुम्ही मार्च एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये का परीक्षा घेतली नाही, पहिला मुद्दा आहे. त्यामुळं काय झालं याच्यापेक्षा महत्वाचं आहे की जी परीक्षा आहे ती वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. त्यामुळे असं जे झालं ते झालं. मात्र आता 27 सप्टेंबरच्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, जेणेकरून या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो तरच 5012 जी प्राध्यापक भरती होणार आहे त्या भरती प्रक्रियेचा आपण भाग होऊ शकणार आहात. त्यामुळं आपण ही वेळ मिळाली, 2 महिने 2.25 महिने मिळतायत, त्यामुळे आपण असेच उडवायचे आणि नंतर परत पश्चाताप करायचं 1-2 मार्कानं आपलं सेट राहिलं तर. जर आपण खरंच अभ्यासू असू, जर आपल्या स्वप्नाला आकार द्यायचा असेल, आपलं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला या 2-2.25 महिन्यामध्ये आपला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तरच तुम्ही येणाऱ्या सेट भरती प्रक्रियेचा प्राध्यापक भरती प्रक्रियेचा भाग होऊ शकणार आहात. त्यामुळं आपण वेळेचं नियोजन करा, सातत्य ठेवा, निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ऑल एक्झाम कट्टा ऍपच्या माध्यमातून आपण पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत. फक्त पेपर 1 जर हवं असेल तर 1700 रुपयामध्ये 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, पेपर 2 मध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत. त्यानंतर इतिहास, केमिस्ट्री, त्यानंतर गणित, फिजिक्स या विषयाचे टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहेत ऍपच्या माध्यमातून. आता मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स तो तुम्हाला फक्त 2500 रुपयामध्ये मिळणार आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. आणि दोन्ही कोर्स तुम्ही एकत्र घेतले तर 3000 रुपयामध्ये आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर हे महत्वाचं आहे, जे तुम्हाला परीक्षेला उपयुक्त ठरणार आहेत. सर्व घटकांच्या नोट्स मिळतील, पूर्ण सिलेबसवर आधारित रेकॉर्डेड लेक्चर्स, इथून पुढचे लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर पूर्ण सिलेबसवर आधारित मागील प्रश्नपत्रिका सर्व विश्लेषण असेल. पेपर 1 पेपर 2च्या पेपर 2 जो सिलेबस बदलला 2019 पासूनच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 15 टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपामध्ये ऍपवरून सोडू शकता नेटच्या दृष्टिकोनातून सेटच्या तयारीसाठी, आणि ऑफलाईन 10 टेस्ट. अशा पद्धतीनं पूर्ण
मार्गदर्शन कोर्स फक्त 3,000 रुपयामध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी आताच ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअर वरून किंवा तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ऑल एक्झाम कट्टा तरी तुम्हाला त्याचं सर्व माहिती किंवा त्याची लिंक ऍपची मिळून जाईल. आणि जर कुणाला काही अडचण असेल, काही डाऊट असतील तर तुम्ही कॉल देखील करू शकता. यासाठी तुम्हाला 96 89 04 77 38 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आपल्या स्वप्नाला साकार करण्यासाठी निश्चितच ऑल एक्झाम कट्टा आपल्या बरोबर असेल. आणि फक्त सेट नेट पुरतच नव्हे, संकुचित विचार नाहीये, पात्रताच नाहीये, तर याच्या पुढे जे प्राध्यापक भरती होते एमपीएससी मार्फत विद्यापीठ स्तरावर, त्यानंतर महाविद्यालय स्तरावर, याची देखील इत्थंभूत माहिती आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला सांगितली जाणार आहे. याचा देखील तुम्हाला फायदा होईल. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.